हॅलो फ्रेंड्स. इमोशनल डॅमेज. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या गोंड्याच्या व्लॉगमध्ये. तर मिसळ खायला आलेलो मी आणि शुभम, दोघं जण मिसळ खायला आलोय आणि इथून जाणार आहे आम्ही शिमलासाठी शॉपिंग करायला. शिमला टूरला आपण जाणार आहे, त्याच्यासाठी शॉपिंग करायचे, तर तिकडे जाणार आहे. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे मिसळची ऑर्डर दिली आहे, पुणेरी स्पेशल मिसळ आहे, ती येते, ती खाऊ आणि मग परत आम्ही शॉपिंगला जाऊया. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा. तर मित्रांनो, मस्तपैकी मिसळ आलेली. हे बघा, पुणेरी मिसळ, स्पेशल पुणेरी. 1-2 यो शेट, स्पॉन्सर बाय शुभम नाईक. टेस्ट करतो मिसळ कशी आणि सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, मस्तपैकी मिसळ खाऊन आता चाललं आपण मॅक्स मॉलमध्ये. मॉल आहे का काय? मॉलच आहे ना? मॅक्स शोरूम आहे. क्या बोला तूने? काहीतरी आहे, कपड्याचं दुकान अब आए ना लाइन पे. आहे, मॅक्स नावाने. तिथे जातो, तिथे कपडे वगैरे बघतो शिमलासाठी कसे आहेत. स्वस्त असेल तर उचलू, नसेल तर फोटो काढून आपला स्वस्तात मस्त काम करू. दोघांनी मिसळ काढली. मिसळ खूप भारी होती, टेस्टी होती मिसळ. पण कम्पॅरिझन केलं गावरान मिसळ आणि पुणेरी मिसळमध्ये, तर गावरान मिसळ एकदम बेस्ट आहे. माझं तर सजेशन आहे, तुम्ही आलात तर गावरान मिसळ ट्राय करा. आता मॉलला जातो आणि मग तिथं तुम्हाला परत भेटतो. गाईज, आपण आलेलो आहे मॅक्स मॉलला. लेट सी, ते बघूया कपड्यांचं कसं काय विषय. बघून तर वाटतंय महागडं असेल. लेट सी. काही झालं मॉलमध्ये. बाहेरून जेवढा महागडा वाटत होता तेवढा महागडा नाही, स्वस्त आहे. अरे साला, इथं अलगे फ्रॉड चल रहा है. कप्पा हवं कप्पा. शुभम बोलत होता असा सेट घेऊया, हे दोन्ही मिळून. पण प्राइस बघितली, एक ही 900, ही 900, म्हणजे 1800 रुपयाचा हा सेट. बघा, आम्हाला नको बाबा, आम्ही गरीब लोक आहेत. आम्हाला 3 शूज आवडलेत. हे 1, हे 2, हे 3, 4, हे 4 शूज. तर बघू, सध्या पैसे नाही दोघांकडे. पैसे येतील तेव्हा मग घेऊ आम्ही, पण घेणार आहे. श्रीमानचा डायलॉग आहे ना, सालटी गेली तरी चालेल, घेणार म्हणजे घेणार. तर मित्रांनो, मॅक्समधलं झालं फिरून भटकून. कपडे 2-3 आवडले, बट जसे पाहिजे तसे नाही आहेत. तर आता चाललो आहे ट्रेंड्समध्ये जाऊन विषय बघूया कसा काय असतो तो. आणि नंतर बघू अजून कुठे जायचं आहे. जर मनात आलं तर रील शूट पण करू, बाकीच काय जे बऱ्याचशा गोष्टी होतील. तर आलो आहे ट्रेंड्समध्ये बघूया आता कशी काय शॉपिंग होते ती. आलो आहे, हे जॅकेट आवडले, बट प्राईस बघा. सूट होतं, ब्लॅक सूट होतं तुला. नावानुसार पैसे आहेत होय ते. तर शूज बघतो, शूज बघा, शूज आहे बघा, 799 आहे. आणि हा भाई बोलतो की महाग आहे. आता ट्रिप प्लॅनरला फोन लावतोय, बघूया त्याची रिॲक्शन. बघितलेलं बघ असं बघ, तुला आपण बघितलेलं होतं तिथं, त्या पॅटर्न मध्ये आहे तिथं कपडे. कितीला आहे रे साई? ट्रेंड्सला आलोय आम्ही शॉपिंग करायला, बट सीन असा आहे, फक्त येऊन बघून जातोय. घेणार तर काय नाही, फक्त येऊन बघायचंय, घ्यायचं नाही आपल्याला, बघायचं फक्त बघायचंय. तर बघू अजून काय 2-3 कपडे वगैरे आवडतात काय. इथे शूज मला आवडले, पण शूजची जी क्वालिटी बघितली ना, तर मला ओरिजिनल नाही वाटायचं ते. पुमाचे शूज फक्त 999ला घेऊ शकतो भाई. तसा विषय. बघू अजून 2-3 मॉल वगैरे फिरू. फक्त ह्या व्लॉगमध्ये आहे ना, आपण फक्त कपडे बघणार आहे, घेणार नाही. घ्यायला आपण नंतर बघूया. पैशासाठी बघा कसे हे करते ते बघा. तर मित्रांनो, आलो शॉपिंग बघून आलो, कपडे बिपडे तर वाटले ठीकठाक, पैसे पण तसेच होते ठीकठाक. आता बघू दुसरा काय प्लॅन होतोय काय, नाही तर मग रील शूट करू एखाद दुसरी आणि मग बघू आपण जाऊ. सर्वजण नुसते वळू बघतायत बघ कसले. जलवा आहे हमारा. तर मित्रांनो, घरी आलोय, मस्तपैकी मिसळ वगैरे खाल्ली, शुभम बरोबर गेलं. प्लॅनिंग आमची मिसळची होती, माझा काय ब्लॉगचा वगैरे काही प्लॅन नव्हता. पण तिथे गेल्याच्या नंतर शुभम बोलले, एक काम कर, ब्लॉग चालू कर, आपण शॉपिंगला पण जाऊया. शिमलाला चाललो आहे आम्ही. 8ला रात्रीची फ्लाईट आहे, त्याची पण तुम्हाला इन्फॉर्मेशन सर्व देऊ आम्ही, कधी जाणार आहे, कुठे जाणार काय, आणि त्याचे पण ब्लॉग येणार आहेत शिमलाचे. आणि आम्ही इंस्टाग्रामवरती मी आणि शुभम शिमला सिरीज चालू करणार आहे, तर त्याच्यात फुल कॉमेडी वगैरे होणार आहे. इंस्टाला फॉलो करून ठेवून द्या आम्हाला.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही शॉपिंगला गेलो, मॅक्स मॉल आणि ट्रेंड्समध्ये गेलेलो. तिथे कपडे वगैरे बघितले, आहेत म्हणजे बजेटमध्ये आहेत आपल्या. पण आता कसं मंथ एंड आहे ना, त्याच्यामुळे सध्या पैसे नाहीत. मग पगार झाला की आम्ही जाऊ. म्हणजे एक आठवडा आहे आमच्याकडे, पुढला आठवडा आहे शेवटचा. त्यात आता रक्षाबंधन पण आहे, मग रक्षाबंधनचा आपला खर्च येतो, तर सर्व काय आहे. तर ब्लॉग खूप छान झाला आहे. तर ऑल ओव्हर आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच होता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि घराच्या समोरून एक माहोल झाले, कडक असे ढग वगैरे आलेले, दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा, हे असे ढग झालेले चांगले मस्तपैकी. त्याचा टाइम स्लॅप बघा. मी ब्लॉग तोपर्यंत एंड करतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.